नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण झाले असून सुद्धा आजही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत। त्यामुळे या योजनेचे तब्बल अंदाजे 1.5 कोटी रुपये पाण्यात गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती चौकशी करावी व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संभाजी वाघमारे, तालुका प्रतिनिधी नायगाव। आपल्या इथं जलजीवन योजनेच्या पाणी पुरवठ्याचं काम झालं? पाणी झालं तरी पण गावात पाणी चाललं नाही। मग पाणी आलं नाही तर मग पाणी आलंय कसं म्हणतात? नाही पाणी चाललं नाही। नंतर फक्त एक दिवस चक्कर करता आलं तर पाणी ते बारीक कुत्र्या मुत्र्या काढली तर पाणी नाही, पिणी नाही, पाणी चाललं नाही गावामध्ये। तुम्ही काळा बुद्रुक मध्ये केव्हापासून राहता? चला मग इथं झालं सर। ठीक आहे, धन्यवाद। बुद्रुकला जलजीवन मिशनच्या योजनेचं नळ योजनेचं काम झालं? हो झालं सर। पाणी येते काय नळाला? नाही, ते आधी चालू केलं तेव्हा थोडीशी धार आली ती, आता तर पाणी नाही, काहीच नाही। ते हिरीत वंगळ पाणी थोडं दिसायला पाणी नाही, वंगळ पाणी आता ढवाळ असल्याने पिण्याच्या लायक बी नाही। नळाला अजून पाणी नाही, नळाला येतच नाही? नाही, नळाला येतच नाही। तुमचं नाव सांगा। आणि नाल्या सुद्धा तुमचं नाव? जब्बार शेख काळा। हा, माझी ग्रामपंचायत सदस्य। थँक्यू, धन्यवाद। पाईपलाईन पुरी वाहून गेली आणि काय रस्ते आमचे खोदून ठेवले नावाला। इंजिनियर यायच्या दिवशी खड्डे खोदलेत। इंजिनियर आला की इंजिनियरला आम्ही प्रतिक्रिया देऊ लागलो तर सुनीलला इथं भांडलेत आणि मला का की काय नाही, चला चला। मी म्हणलं मला नळ कुठं आहे? नळ नाही, काहीच नाही। आणि तुम्ही इथं नाही भाऊ, डिप्टी शिवकडे सुद्धा माझा भाऊ पत्रकार आहे, माझे मिस्टरही काम केलेत गोदातीर मध्ये 25 वर्ष केले आणि सुनीलच्या पाठीशी की नाही मी स्वतः दुर्गा म्हणून उभं टाकते बघा या गोष्टीला। धन्यवाद। पाण्यासाठी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।